नमस्कार. जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. आज आपण नांदगाव मन्मास्थानपूर येथील पुरातन ऐतिहासिक शनी मंदिर पाहावयास आलेलो आहोत. मी प्रकाश पाटील व माझे मित्र महेश तावरे पहाटेच मनमाडपासून नस्तानपूर हे गाठले. येथूनच जवळ असलेले राजा खुजानाईक यांचा राजवाडा आम्ही पाहण्यास गेलो. राजवाडा पाहून शनी मंदिरात आलो. मंदिर परिसर हा भव्य असून आजूबाजूला नीरव अशी शांतता आहे. अनेक भाविक दर्शनाला येत असतात. ह्या मंदिराची माहिती वेबसाईट, ब्लॉग, वर्तमानपत्रे यातून संकलित केलेली आहे. यात काही चुका त्रुटी असू शकतील त्याबद्दल क्षमस्व. हा व्हिडिओ आपले हिंदू देवदेवालय, सनातन संस्कृती ही आपण सर्वांना कळावीत यासाठी बनविला आहे. शनी मंदिराबाबत सांगितले जाते. स्वयंभू मूर्तीबाबत व स्थानाबाबत काशीखंड, महाभारत, रामायण व लीलावती या ग्रंथामध्ये याचा उल्लेख आहे असे म्हटले जाते. या ठिकाणाबाबत ग्रामस्थांकडून ऐकास मिळते की प्रभू श्रीराम या ठिकाणी 2 वेळा येऊन गेले. रावणाने सीताचे हरण केल्यानंतर सीतेचा शोध घेताना मनमाडजवळील अनकाई किल्ल्यावर अगस्त्य ऋषींच्या दर्शनास गेले. अगस्ती ऋषींनी रामास सांगितले की रावण व राम या दोघांची रास एकच आहे. आपणास जर रावणावर विजय मिळवायचा असेल तर आपण 3.5 शनींची स्थापना करावी. रामाने शनीची स्थापना करण्याचे ठरविले व श्रीराम अगस्त्य ऋषींचा निरोप घेऊन सीतेला शोधण्यासाठी निघून गेले. त्या काळी हा भाग म्हणजे दंडकारण्य म्हणून ओळखला जाई. सीतामाईंचा शोध घेता घेता रामचंद्र नशरथपूर म्हणजेच आत्ताचे नस्तानपूर या ठिकाणी आले. संध्याकाळ झाल्यामुळे व घनदाट वृक्षाच्या छायेमुळे पुढे जाणे कठीण होते, म्हणून याच ठिकाणी रामाने मुक्काम करण्याचे ठरविले. श्रीराम लक्ष्मण त्रिकाळ संध्या करीत असत. सायंकाळच्या संध्येच्या वेळीस प्रभू रामचंद्रांनी संध्या करू लागले. सूर्यास अर्घ्य देत असताना श्रीरामांच्या हातात सूर्याने नस्तानपूर क्षेत्री स्थापन झालेले शनिदेवाची मूर्ती दिली. रामाने ह्या शनिदेवाच्या मूर्तीचे पूजन केले आणि या ठिकाणी या मूर्तीची स्थापना केली. सदर मूर्ती वालुकामय रत्नजडित अशी मूर्ती आहे. सकाळी पूजा अर्चा करून प्रभू श्रीरामचंद्रांनी सीतामाईच्या शोधण्यासाठी पुढे मार्गक्रमण केले. या क्षेत्राबाबत अनेक कथा सांगितल्या जातात. दुसऱ्या कथेत सीतामाई प्रभू रामचंद्रांसोबत आल्या होत्या. त्रेतायुगात श्री प्रभू रामचंद्र लक्ष्मण व सीतेसह वनवासात जाण्यासाठी अयोध्याहून निघाले. ते अरण्यवासी असताना विश्वामित्र, वाल्मिकी ऋषींसह शिवनंदी व गंगातीरी भ्रमण करीत असताना ओम शन्नमे देवी ही मंत्राक्षरे प्रकट होऊन आल्याने भारद्वाज ऋषींनी त्यांना शिवानंद महात्म्य सांगितले. ते ऐकून महेशमाळ, गिरिजा, तपोवन, उमावन, वेरूळ म्हणजेच घृष्णेश्वर, देवगिरी, सह्याद्री पर्वतरांगांनी पाटणा देवीच्या स्थानास भेट देऊन श्रीराम नस्तानपूर या तीर्थक्षेत्री पोहोचले. प्रभू रामचंद्र व सर्व ऋषीमंडळी संध्यापूजन म्हणजेच सूर्याला अर्घ्य देत असताना शनी महाराजांची मूर्ती हातामध्ये प्रकट झाली. तुम्हास 7.5 आहे. शनी महाराजांची पूजा अर्चा करावी असा उपदेश ऋषीमुनींनी प्रभू रामचंद्रांना केला. सीता, लक्ष्मण व सर्व ऋषींच्या संमतीने त्यांनी सूर्यमुख अमृत कल्प शनिमूर्ती शनिवारच्या दिवशी नस्तानपूर येथे स्थापन केली. या अवकाश्य देवी देवतांनी पुष्पवृष्टी केली अशी पुराणातील कथा आहे. नस्तानपूर क्षेत्रामध्ये देवादेवतांचे वास्तव्य असा पावन तीर्थी श्री प्रभू रामचंद्राप्रमाणेच राजा नल, दमयंती, राधाकृष्ण, पांडव, द्रौपदी, राजा विक्रम, नवनाथ, दत्तगुरु, शंकराचार्य, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, छत्रपती श्री शिवाजी महाराज, संत जनार्दन स्वामी महाराज आदींनी शनी महाराजांची या ठिकाणी सेवा केल्याचे सांगितले जाते. पुणे येथील प्रसिद्ध ज्योतिषी दामोदर शास्त्री दाते यांनी लिहिलेल्या शनी मारुती उपासना या पुस्तकात मजकूर आहे. सूर्याकडे म्हणजेच पूर्वेकडे तोंड असलेली भारतातील एकमेव मूर्ती आहे. मूर्तीची उंची 35 इंच
व रुंदी 28 इंच आहे. मूर्ती चतुर्भुज असून हातात भाला आहे, कट्यार, शस्त्र व चौथा हात आशीर्वाद देण्यासाठी आहे. मूर्तीच्या डोक्यावर सूर्यकिरणांचं मुकुट आहे. शनी महाराज कोकीळ या पक्षावर मांडी घालून बसलेले आहेत. भाविकांनो, ह्या मंदिरास आपण अवश्य भेट द्यावी. शनिदेवाचे दर्शन जरूर घ्यावे. आपली हिंदू संस्कृती, आपला पुरातन वारसा जपण्याचा आपण प्रयत्न करूया. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अवहेलना किंवा दुष्कर्म होईल असे प्रकार आपल्याकडून घडू नये याची आपण दक्षता घेऊया. जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा.